खामगाव नगराध्यक्ष पदासाठी राज्याचे कामगार मंत्री व अकोल्याचे पालकमंत्री आकाश फुंडकर यांच्या वहिनी यांनी नामांकन अर्ज दाखल केला आहे। त्यामुळे या निवडणुकीत चुरस निर्माण झाल्याचे चित्र आहे। विरोधक कोणाला उमेदवारी देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। खामगाव नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी भारतीय जनता पक्षाकडून अपर्णा सागर फुंडकर यांनी आपले नामांकन दाखल केले आहे। अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी त्यांनी त्यांचे पती सागर फुंडकर, कुटुंबीय आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत निवडणूक अधिकाऱ्यांकडे अर्ज सादर केला। या निवडणुकीत काँग्रेस प्रणित महाविकास आघाडीकडून किशोरप्पा भोसले यांच्यासह अन्य इच्छुकांनीही आपले अर्ज दाखल केले आहेत। खामगाव नगराध्यक्ष पदासाठी भारतीय जनता पक्षाकडून अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री आकाश फुंडकर यांच्या वहिनी अपर्णा सागर फुंडकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। अर्ज दाखल करताना त्यांच्यासोबत कैलासवासी भाऊसाहेब फुंडकर यांच्या पत्नी सुनीताताई भाऊसाहेब फुंडकर, सागर फुंडकर यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। अपर्णा फुंडकर यांनी नामांकन दाखल केल्यानंतर माध्यमांशी बोलताना सांगितले की पक्षश्रेष्ठी तसेच स्थानिक कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर त्यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे। तसेच ही उमेदवारी आपल्यासाठी अनपेक्षित असली तरी कैलासवासी भाऊसाहेब फुंडकर आणि आकाश फुंडकर यांनी या भागात केलेल्या विकास कामांचा आणि जनसंपर्काचा आपल्याला निवडणुकीत निश्चितच लाभ होईल। दुसरीकडे काँग्रेस प्रणित महाविकास आघाडीकडून ज्येष्ठ नेते किशोरप्पा भोसले यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। सूत्रानुसार महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यातही जागा वाटपाबाबत चर्चा सुरू आहे। त्यामुळे नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीचे खरे चित्र उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवसांपर्यंत स्पष्ट होणार नाही, असे सध्याचे राजकीय वातावरण दर्शवत आहे। खामगाव शहरातील श्रेष्ठ आणि ज्येष्ठ पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मिळून हा निर्णय घेतला आहे। राजकीय परिस्थिती त्याला कारण असू शकते। आज मी ते उमेदवारीचा अर्ज भरला आहे। आनंद होतोच आहे, पण ह्या अनपेक्षित अशा उमेदवारीमुळे थोडं दडपण देखील आहेच। पण नक्कीच आमचे बाबा भाऊसाहेब फुंडकर तसेच आपले सगळ्यांचे लाडके कामगार मंत्री आकाशदादा यांच्या नेतृत्वामध्ये खामगाव शहरामध्ये खूप विकास कामे झालेली आहेत। शहराचा अगदी चेहरा मोहरा बदलून गेला आहे, एवढी विकासाची कामं झाली आहेत। माझं विजन एवढंच आहे की हा विकास सुरू झालाय त्याला पुढे नक्कीच नेण्याचा मी मनपूर्वक प्रयत्न करेन। भारतीय जनता पार्टी ही कार्यकर्त्यांची पार्टी आहे। इथे कोणताही निर्णय हा सामूहिकरित्या घेतला जातो। भारतीय जनता पार्टीमध्ये लोकशाही जिवंत आहे। 12 लोकांनी इच्छुकांचे अर्ज दाखल केले होते आणि जे आमचे भारतीय जनता पार्टीचे जे प्रमुख कार्यकर्ते होते त्यांची बैठक झाली। बैठकीमध्ये सामूहिकरित्या यावर चर्चा झाली। सर्व उमेदवार हे तुल्यबळ होते। हे सर्व जेवढेही उमेदवार आहेत हे पार्टीचे एकनिष्ठ कार्यकर्ते आहेत। हे सर्व अगदी हार्डकोअर कार्यकर्ते आहेत, 24 तास काम करणारे कार्यकर्ते आहेत। पण जेव्हा यावर चर्चा झाली तर सगळे तोडीचे कार्यकर्ते असल्यामुळे सर्वांनी नंतर हा विचार पुढे आणला की आपण सर्वांनी मिळून एकत्रितपणे हा जो उमेदवारीचा प्रश्न आहे हा निकाली काढण्यासाठी सागरभाऊ फुंडकर यांच्या पत्नी म्हणजे आमच्या वहिनी अपर्णाताई सागर फुंडकर यांना उमेदवारी द्यावी आणि शेवटी ही निवडणूक खामगावच्या विकासासाठी, खामगावच्या भविष्यासाठी लढल्या जाणार आहे। जनसामान्यांच्या समस्या सोडवण्यासाठी लढल्या जाणार आहे। त्यामुळे आपण एका दिलाने हा निर्णय करून ही उमेदवारी वहिनींना द्यावी असं सर्व कार्यकर्त्यांचं मत झालं। त्यांनी आमच्या परिवाराला हे मत त्यांनी दिलं आणि आम्हाला ही उमेदवारी घ्यावी लागली। म्हणून आज आदरणीय अपर्णाताई सागर फुंडकर हे आमच्या वहिनींचा अर्ज आज इथे भरण्यात आला आणि सर्व उमेदवारांचे सुद्धा अर्ज आज आम्ही दाखल केलेले आहे। आणि आम्हाला विश्वास आहे की गेल्या 9 वर्षामध्ये जो खामगावमध्ये आम्ही विकास केला, जनतेच्या समस्या सोडवल्या, भरघोस निधी या खामगावसाठी आणला, या माध्यमातून जनता पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीवर विश्वास दाखवेल आणि भरघोस मतांनी ही नगरपालिका भारतीय जनता पार्टीच्या पारड्यात देते।